कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण TET आणि CET या परीक्षेमधील EVS या विषयातील अन्न, पाणी, प्रवास यांवर 2013 ते 2025 पर्यंत विचारलेले परीक्षेतील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न आहे, हा प्रश्न CTET 2015 मध्ये विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे, पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची सर्वात सोपी घरगुती पद्धत कोणती? तर उत्तर आहे पाणी 10 ते 15 मिनिटे उकळणे. पुढचा प्रश्न CTET 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे, पाण्याचे चक्र पूर्ण होण्यासाठी कोणती क्रिया आवश्यक आहे? तर उत्तर आहे बाष्पीभवन व संघटन. पुढचा प्रश्न पाहूया. CTET 2020 मध्ये विचारण्यात आलेला होता. दुष्काळ म्हणजे काय? तर उत्तर आहे सलग 2 ते 3 वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणे म्हणजे दुष्काळ होय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न CTET 2023 मध्ये विचारण्यात आलेला होता. ठिबक सिंचन पद्धतीचा मुख्य फायदा काय? तर 70% पर्यंत पाण्याची बचत होते, कारण पाणी थेट मुळाशी दिले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. CTET 2023 मध्ये विचारण्यात आलेला होता. 22 मार्च हा दिवस कशासाठी साजरा करतात? तर जागतिक जल दिन म्हणून साजरा करतात. पुढचा प्रश्न CTET 2016 मध्ये विचारला होता. तर भारतात पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली? तर उत्तर आहे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे. पुढचा प्रश्न पाहूया. CTET 2019 वाहतूक सिग्नल मधील पिवळा रंग काय दर्शवतो? उत्तर आहे सावध व्हा, थांबण्यासाठी तयार व्हा. पुढचा प्रश्न CTET 2021 मध्ये विचारण्यात आलेला होता. पोस्टमन व डॉक्टर यांना कम्युनिटी हेल्पर्स का म्हणतात? तर उत्तर आहे कारण ते समाजाची सेवा करतात व आपले दैनंदिन जीवन सुलभ करतात म्हणून. पुढचा प्रश्न पाहूया. CTET 2024 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, फास्टॅग कशासाठी वापरतात? तर उत्तर आहे टोल नाक्यावर रांगेत न थांबता आपोआप टोल भरण्यासाठी फास्टॅगचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न TET 2013 मध्ये विचारला होता. एकत्र कुटुंबाचा मुख्य फायदा कोणता? तर आर्थिक व भावनिक सुरक्षितता मिळते, कामे वाटली जातात. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2015 मध्ये विचारण्यात आलेला होता. NCF 2005 नुसार इयत्ता 1ली ते 2रीसाठी EVS चा अभ्यासक्रम कसा असावा? उत्तर आहे परिसर अभ्यास म्हणून एकात्मिक स्वरूपात. पुढचा प्रश्न TET 2017 मुलांना गुड टच बॅड टच का शिकवावे? उत्तर आहे लैंगिक शोषणापासून संरक्षण व जागरूकता निर्माण करण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2019 मध्ये विचारला होता. शेकरू हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न TET 2022 मध्ये विचारला होता. वंदे भारत ट्रेन कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे भारतात बनलेली सेमी हायस्पीड स्वदेशी ट्रेन म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2023 व्यान महोत्सव कधी साजरा करतात व का? तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साजरा करतात, कारण वृक्ष लागवडीत प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव साजरा केला जातो. TET 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न पाहूया. अटल टनेल कोठे आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत अटल टनेल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2025 जलयुक्त शिवार योजना कोणत्या राज्याची आहे? उत्तर आहे महाराष्ट्र राज्याची आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी व भूजल पातळी वाढवण्यासाठी ही योजना आहे.
पुढचा प्रश्न TET 2014 विचारला होता. संतुलित आहार म्हणजे काय? तर कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध जीवनसत्वे व खनिजे योग्य प्रमाणात असलेला आहार म्हणजे संतुलित आहार होय. पुढचा प्रश्न TET 2016 विचारला होता. कडुलिंबाच्या झाडाचे 2 उपयोग सांगा. उत्तर आहे पाने कीटकनाशक म्हणून वापरू शकतो आणि दुसरं आहे फांदी दात घासण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. पुढचा प्रश्न TET 2018 विचारला होता. MDMचे पूर्ण स्वरूप काय आहे? तर मिड डे मील म्हणून MDM म्हणजे मिड डे मील, शाळेत मिळणारा दुपारचा पोषण आहार. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2020 विचारला होता. रक्तक्षय कोणत्या अभावाने होतो? लोहाच्या अभावाने. उपाय काय आहे? तर पालेभाज्या खाणे आणि गूळ खाणे. पुढचा प्रश्न TET 2021 विचारला होता. FSSAI म्हणजे काय? तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, अन्नाची गुणवत्ता तपासणारी संस्था. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2015 पूर येण्याचे मुख्य कारण कोणते? तर अतिवृष्टी व नद्यांच्या पात्रात गाळ साचणे. पुढचा प्रश्न TET 2017 विचारला होता. पावसाचे पाणी साठवणे याला काय म्हणतात? तर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2019 महाराष्ट्रातील कोयना धरण कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे जलविद्युत निर्मितीसाठी. पुढचा प्रश्न TET 2021 कॉलरा हा आजार कशामुळे होतो? उत्तर आहे दूषित पाणी व अन्न सेवन केल्यामुळे. पुढचा प्रश्न TET 2023 TDSचा संबंध कशाशी आहे? तर पाण्याच्या शुद्धतेशी. RO फिल्टर TDS कमी करतो. पुढचा प्रश्न TET 2014 विचारला होता. सुवर्ण चतुष्कोन योजनेत कोणती शहरे जोडली? तर उत्तर आहे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता ही शहरे या योजनेद्वारे जोडली गेली. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2016 विचारण्यात आलेला होता. 108 नंबर हा नंबर कशासाठी आहे? तर रुग्णवाहिका व आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी. पुढचा प्रश्न TET 2018 विचारला होता. CNGचे पूर्ण स्वरूप काय? त्याचा फायदा. तर CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. फायदा पेट्रोल डिझेलपेक्षा कमी प्रदूषण. पुढचा प्रश्न TET 2020 वांद्रे-वरळी सी लिंक कोठे आहे? मुंबईत, समुद्रावरील पूल. पुढचा प्रश्न TET 2022 प्रश्न आहे बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या शहरादरम्यान आहे? उत्तर आहे मुंबई ते अहमदाबाद. पुढचा प्रश्न TET 2025 प्रश्न आहे पोषण अभियानाचे उद्दिष्ट काय? तर उत्तर आहे 2022 पर्यंत भारत कुपोषण मुक्त करणे, लहान मुले व महिलांचे पोषण सुधारणे हे त्याचे या अभियानाचे उद्दिष्ट होते. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.